श्री स्वामी समर्थ. प्रत्येक नोकरदार वर्गाला असं जाणवतं की 1 तारीखला आपला पगार झालेला आहे आणि काही दिवसामध्येच अगदी 5 ते 6 दिवसामध्ये मॅक्झिमम 10 तारीखपर्यंत त्याचा अकाउंट आहे ना ते पूर्णपणे नील झालेलं असतं. म्हणजे त्याच्याकडे अक्षरशः पैसे नसतात. मग महिना अखेर जेव्हा येते त्यावेळेस प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आणि चणचण जाणवत असते. तर असं का होतं, ह्याच्या मागचं रिझन काय, हे पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि असं होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी हे देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि 2 गोष्टींचे ते 2 उपाय सांगणार आहे. तर ते 2 उपाय कसे करायचे, काय करायचं ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मी क्रांती आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर हे बघा, पहिली चूक म्हणजे आपण काय करतो त्यामुळे हे कारण घडत असतं. पहिल्या दिवशी आपला जेव्हा पगार होतो, बऱ्याच जणांचा 1 तारीखला पगार होतो, 2 तारीखला कोणाचा पगार होतो, तर काहींचा 1 ते 8 मध्ये कधीही पगार होतो. तर ज्या दिवशी आपला पगार येतो त्याच दिवशी आपण खर्च करतो. ही मोठी चूक आपण करत असतो. तर पगार झाल्यावर शक्यतो तो खर्च करू नका पहिल्या दिवशी. खूप जास्त इमर्जन्सी असेल तर त्याला काही ऑप्शनच नसतो. पण ठीक आहे, काही वेळेला जर इमर्जन्सी नसेल तर पहिल्या दिवशी पगार आल्यानंतर तो तुम्हाला, आता हे बघा, पहिल्या कसं होतं की कॅशमध्ये पेमेंट आपलं यायचं घरी, पण आता सध्या आपल्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होत असतात. तर जेव्हा आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात ना त्या दिवशी तुम्हाला फक्त थोडे पैसे म्हणजे अगदी 100 म्हणा किंवा 1001 रुपये ते तुम्हाला विड्रॉ करून घ्यायचे आहेत. खर्च नाही येते, तुम्ही घरी आणतायत. असं म्हणू नका की मी ते काढतोय म्हणजे काही होते. घरी आणत आहात, त्यानंतर ते लक्ष्मी आपल्या घरामध्ये ठेवा. थोडा वेळ का होईना, तो एक रात्रभर तो जो पगार आहे, जो काही तुम्ही आणला आहे तो तुम्ही घरामध्ये ठेवा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यातले काही पैसे जे आहेत ना, म्हणजे अगदी तुम्ही 100 रुपयापासून तुम्ही 10, 11, 25 रुपये, काय 50 रुपये तुमच्या स्वइच्छेने तुम्ही तो जो पगारातले थोडीशी पैसे बाजूला काढून ठेवा. ते पैसे कोणासाठी ठेवायचे आहेत एक गोष्ट लक्षात घ्या की हे आपल्याला आपल्या कुलदेवतेसाठी ठेवायचे आहेत. आपण जो पैसा कमवतो त्यातला अगदी 99 म्हणजे म्हणतात ना 0.9% जरी तुम्ही खर्च केला आणि अगदी मायनस म्हणजे 0.1% जरी तुम्ही किंवा 1% जरी तुम्ही तुमच्यातली रक्कम जी आहे ना ती मिळकतीतली रक्कम तुम्ही तुमच्या कुलदेवतेसाठी ठेवावी. कारण हे बघा, कुलदेवता ही आपलं असं आहे ना की आपलं जर असं आपलं कुल आहे, म्हणजे लक्षात घ्या आपण एक झाड आहोत. एक झाड आपली कुलदेवता जर समजलात आणि झाडाची फांदी आपण आहोत. जर फांदी तुटली तर आपण राहू का? झाडापासून जर फांदीला विलग केलं तर आपण राहू का? नाही राहणार. त्यामुळे कुलदेवतेला धरून तुम्हाला राहायचं आहे, तरच तुमचा आध्यात्मिक स्पिरिच्युअल जो प्रवास आहे तो चांगला होणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करण्यापूर्वी कुलदेवतेच्या नावाने पैसा ठेवायचा आहे आणि त्यावेळेस कुलदेवतेला सांगायचं आहे की मी तुझ्याकडे वर्षभर, आता हे बघा, प्रत्येकाने एकदा तरी वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचं दर्शन घ्यायचं आहे. जे कुठली आपली कुलदेवता असेल, समजा माता तुळजाभवानी असेल किंवा महालक्ष्मी अंबाबाई जी कोणी आहे ती असेल, तर तुम्ही तिच्याकडे सांगणं करा की आई, म्हणजे मी तुझ्या दर्शनाला येईल त्यावेळेस मी हे तुझ्याकडे म्हणजे दान करेल. हे सगळं तुम्हाला जे आहेत ते पैसे साठवायचे आहेत. त्यानंतर ते गुप्तदान असतं ना, जिथे आपलं गुप्तदान किंवा दानपेटी, तिथे टाकायचे आहेत ते पैसे. त्यातला तुम्हाला वापर करायचा नाही आहे त्या पैशाचा. आणि तू अशीच आमच्यावर म्हणजे आमच्याकडनं प्रगती करून घे. आणि हे जे पैसे आज मी जर तुझ्याकडे 11 रुपये टाकत आहोत तर हळूहळू माझे त्याच्यामध्ये प्रगती होऊ देत, जेणेकरून म्हणजे हे बघा, ती प्रगती झाली की तुम्ही त्याच्यामध्ये आपोआप जास्त पैसे टाकणार आहात. म्हणजे असं हळूहळू माझ्यामध्ये सुधारणा घडू दे, इतकं तुम्हाला कुलदेवतेला सांगणं करायचं आहे. बघा, कुलदेवता आपल्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे कुलदेवतेच्यासाठी ही छोटीशी प्रार्थना, तुम्हाला वाटतंय हा सगळा उपाय खूप छोटा आहे, परंतु त्याचा जो रिझल्ट आहे ना तो तुम्हाला, हा बघा, आता हे बघा 2024 सुरू झाला आहे, तुम्ही 2025 पर्यंत जरी हा उपाय केलात ना, म्हणजे वर्षभरातनं एकदा तरी कुलदेवतेला जायचं आणि त्याच्यानंतर हे जे पैसे ठेवायचे तुम्ही, म्हणजे एखाद वर्षभर हा प्रयोग करून बघा की हे कुलदेवतेच्या नावाने पैसे ठेवायचे. बघा तुमचे जे अडकलेले पैसे, प्रमोशन्स, काय जे कुठले प्रॉब्लेम असतील, जितक्या वाटा बंद झाल्या असतील ना पैसा कमवायच्या, त्या तुम्हाला मार्ग मोकळे होताना दिसतील. आणि नाही झाले तर मला सांगा का नाही झाले, म्हणजे मी सांगते तुम्हाला.
एक तर कुलदेवतेचं तुम्ही करत नाही आहात, त्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागतात. पण त्याच्यानंतर कुलदेवतेनंतर आपल्याला लक्ष्मीची एक सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये काय करायचं हे एक गोष्ट लक्षात घ्या. बुधवारी, प्रत्येक बुधवारी ही सेवा म्हणजे तुम्ही करू शकता. महिन्यातला कुठल्याही बुधवारपासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. तर महिन्यातला कुठलाही बुधवार जेव्हा हा व्हिडिओ बघाल त्याच्यानंतर तुम्ही ही सेवा सुरू करा. आता त्या सेवेला काय काय लागणार आहे? काही लागणार नाही. एक कलश लागणार आहे, पाण्याने भरलेला एक कलश. छोटा तांब्या घेतला तरी चालणार आहे. त्या तांब्यामध्ये तुम्ही तो तांब्या जो आहे ना तो देवघरापुढे ठेवायचा आहे. देवघरामध्ये आपण पाणी ठेवतो, पण त्या व्यतिरिक्त हे दुसरं पाणी आहे. तुम्ही छोटासा तांब्या घ्या, देवघरामध्ये ते पाणी ठेवायचं आहे. आणि पाणी ठेवत असताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे जेव्हा तुम्ही हे करायला घ्याल ना त्यावेळेस ते एक नाणं घ्या. ते 1 रुपयाचंच नाणं हवं. त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या एक म्हणजे 1च रुपयाचं नाणं हवं. 5 रुपयाचं घेऊ का, 10चं घेऊ का कॉईन, तसं नाही चालणार. 1च रुपयाचा कॉईन घ्यायचा आहे. तो कॉईन घेतल्यानंतर त्याला हळदी कुंकू, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य म्हणजे अगदी खडीसाखर वगैरे दाखवली तरी चालणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर म्हणजे अत्तर वगैरे लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आणि त्याच्यानंतर जे तुमचं कुलदेवी आहे, जे तुमची गुरु आहेत, त्याचबरोबर जे काही तुम्ही मानता त्या सगळ्या देवांची प्रार्थना करायची आहे. आणि हे सगळं हे पण तुम्हाला नंतर मग काय करायचं आहे ते सांगते. हे पण तुम्हाला कुलदेवतेलाच अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही दुसऱ्या देवतांना देखील अर्पण करू शकता. तर ह्या 1 रुपयाचं कॉईन जे आहे ना ते त्याच्यानंतर पूजा करून झाल्यानंतर त्या तुम्हाला तांब्यामध्ये टाकायचं आहे. तर टाकल्यानंतर लगेच तुम्हाला श्रीसूक्त जे आहे ना ते 16 वेळा म्हणायचं आहे. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे. कारण हे बघा, जिथे माता लक्ष्मीची पूजा होते तिथे जर तुम्ही भगवान श्री विष्णूंची पूजा केली ना तर तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही. त्यामुळे लक्षात घ्या की तुम्ही जिथे श्री विष्णूंची पूजा कराल तिथे माता लक्ष्मी राहणार आहे. त्यामुळे लक्ष्मी मातेची सेवा करत असताना, लक्ष्मी मातेला सांगत असताना आपल्या घरामध्ये थांब म्हणून तुम्हाला विष्णूंची देखील सेवा करायची आहे. हा 1 रुपयाचा कॉईन आज म्हणजे बुधवारी टाकलात, त्याच्यानंतर गुरुवारीही तसंच करायचं आहे, टाकायचं आहे. परत त्या म्हणजे तांब्यामध्ये तांब्या उचलायचा नाही, तांब्यातलं पाणी परत चेंज करायचं नाही, काही नाही. 11 दिवस हा उपाय कंटिन्युएशनमध्ये करायचा आहे. मध्ये गॅप आला, सुतक आला, विटाळ आला तर परत दुसऱ्या वेळेला करा. मग तो उपाय ते दिवस काउंट नाही करायचे. मग ते दिवस काउंट नाही करायचे, परत दुसऱ्या वेळेला करा. 11 वेळा करायचं आहे. कंटिन्युएशनमध्ये व्हायला पाहिजे एवढं लक्षात घ्या. जर आता हे बघा, आज केला, बुधवारी केला, गुरुवार, शुक्रवार असं कंटिन्यू 11 दिवस उपाय करायचा. त्याच्यानंतर काय करायचं आहे, 11व्या दिवशी म्हणजे तुम्ही ज्या कोणत्या देवतेला मानता त्या देवतेच्या म्हणजे अगदी तुम्ही भगवान विष्णू, माता लक्ष्मीचं तुमच्याजवळ मंदिर असेल किंवा कुठे, तिथे तुम्ही लाल वस्त्रामध्ये हे जे आहेत ना तुमचे 11 रुपये जे जमलेले असतील ते तुम्हाला तिथे दान करायचे आहेत. तुम्ही जरी आपण कुठे म्हटलं ना आपलं स्वामी समर्थांचं केंद्र तिथे दान केलं तरी चालणार आहे. तुमच्या मूळ गावी जिथे ग्रामदेवता असेल, मूळ कुलस्वामिनी असेल तिथे जाऊन जरी दान केलं ना तरीही चालणार आहे. फक्त हा 11 रुपयांचा, पण त्याच्यामध्ये तुमची श्रद्धा आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमचं म्हणतात ना की त्याच्यामागे एक लॉजिक आहे की आपण भगवंताला सांगत आहोत की मला तुम्ही अशीच उत्तरोत्तर प्रगती करा. कारण हे बघा, जिथे तुम्ही आता माता लक्ष्मीची पूजा करत आहात, विष्णूंची पूजा करत आहात, त्याचबरोबर तर तुम्हाला का नाही म्हणजे त्याच्यामध्ये म्हणतात ना की वाढ होणार पैशामध्ये. आणि त्याच्याच बरोबर जर तुम्हाला शक्य झालं ना तर तुम्ही 99 मंत्र म्हणा. त्याचबरोबर जर शक्य झालं तर तुम्हाला 99 मंत्र नाही म्हणता आला तर कुलदेवतेचा एखादा मंत्र म्हणा. त्याचबरोबर जर तुम्हाला कुलदेवतेचा मंत्र तुमच्या माहीत नसेल तर अगदी 99 मंत्र, कुलदेवतेचा मंत्र, त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, असं काही तुम्ही त्याच्याबरोबर लक्ष्मीचा मंत्र अगदी 11 वेळा म्हणालात ना तरीही चालणार आहे. 11 108 वेळा म्हणू शकतो. सेवा फक्त छोटी आहे. श्रीसूक्त आणि तुम्हाला म्हणायचं आहे ते 16 वेळा. त्याच्यानंतर व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आहे. आणि कुलदेवतेचा तुमच्या नावाचा जप करायचा आहे. सांगायचं आहे की आम्हाला आर्थिक प्रगतीचे जे काही मार्ग आहेत ते खुले कर. जो काही आमचा त्रास आहे, जे काही संकट आहेत आर्थिक जे आहेत ती मार्गी लावू म्हणून एवढं तुम्हाला सांगायचं आहे. सांगणं एवढंच करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी रक्कम जमा झालेली आहे ते तुम्हाला कुठेतरी दान करायचे आहे. आणि त्याच्यानंतर जे पाणी आहे ते तुम्ही कुठल्याही झाडाला घालू शकता. तुळस सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडाला ते
पाणी घाला. बघा 11 दिवसाची सेवा आहे, प्रत्येक महिन्यात तुम्ही केली तरी चालेल. आत्ता सेवा करून झाली, 2-3 दिवस थांबा, एखादा आठवडा थांबा, परत स्टार्ट करा. असं तुम्ही कंटिन्युएशनमध्ये पण वर्षभर ही सेवा करू शकता. त्याला काहीही बंधन नाही आहे. खूप साधी सोपी सेवा आहे, परंतु त्याचे रिझल्ट खूप छान आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.